ओळखलं का मला? माझं नाव सावित्री ज्योतिराव फुले आहे. 3 जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला होता. मी 9 वर्षांची असताना माझं लग्न ज्योतिराव गोविंदराव फुले सोबत झालं. आमच्या दोघांच्या मनात एकच प्रश्न की मुली का शिकू शकत नाही म्हणून 1 जानेवारी रोजी 1848ला आम्ही मुलींसाठी पहिली शाळा उभी केली. त्या शाळेची मी पहिली शिक्षिका होती. असे म्हटले जाता, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हेच वाघिणीचे दूध मी माझ्या लेकरांना देखील देणार होते, पण त्यात अपमान होता, हानी होते आणि उद्याचा सूर्य उगवण्यासाठी आमचा सर्वांचा साथ होता. सेठजींनी मला सांगितलं की जर आपल्याला या मुलींना स्वप्न दाखवायची असेल तर आपल्याला यांना शिकवायला लागेल, कारण शिक्षण हेच अन्यायाचा एकमेव पर्याय आहे. देशील मला साथ? मी फक्त साथ नाही तर मी सुरुवात देखील केली. मी एक दिवस अशी शाळेत जात होते तेव्हा एक माणूस येतो आणि मला बोलतो की ए बाई, कुठे चाललीस? आमच्या मुलींना शिकवणं तू बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की तुझं शिकवणं? हे ऐकून मला राग आला आणि मी त्याच्या कानाखाली वाजवले आणि बोलले, आज इथे दिसलाय, मुस्काट फोडलेलं आहे, पुन्हा इथे दिसला तर तुझ्या रक्ताने पूर्ण धरती रंगवून टाकेल. तो कसा बसा तिथून निघून गेला. स्त्री कोणत्याही जातीची असो किंवा धर्माची, तिच्यावर अन्याय तर ठरलेलाच असतो, पण आपण या अन्यायाला घाबरायचं नाही आणि नीट सामना करायचा, कारण की जर स्त्री शिकली तरच देशाची प्रगती होईल. धन्यवाद.